Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. Mrunmayee Joshi here. In today's spoken English session, let us learn few more adjectives to describe a personality. नमस्कार, मृण्मयी जोशी बोलते आहे. आजच्या आपल्या स्पोकन इंग्लिशच्या सत्रात आपण काही नवीन विशेषणं शिकणार आहोत, ज्या आधारे एखाद्या व्यक्तिमत्वाचं यथार्थ वर्णन करता येऊ शकतं. So for last few sessions we are looking how to describe a personality in a negative manner or a negative personality traits. So we'll continue with it. So the next adjective we can say is quick tempered, Q-U-I-C-K, quick tempered, T-E-M-P-E-R-E-D, quick tempered or hot tempered, H-O-T, hot and tempered. म्हणजे the person who gets easily angry is called as quick tempered or hot tempered. म्हणजे चटकन संतापणारा माणूस, त्याचं वर्णन आपण हॉट टेम्पर्ड किंवा क्विक टेम्पर्ड असं करतो. सो द फर्स्ट वन वॉज क्विक टेम्पर्ड और हॉट टेम्पर्ड. सेकंड ॲडजेक्टिव्ह इज मूडी, M-O-O-D-Y, moody. We use this frequently. So when we say his or her moods are unpredictable, such a person we describe as a moody person. So if we are describing a lady if we say she is very moody, means sometimes she will seem very fine and then suddenly she will be in a bad mood. थोडक्यात लहरी स्वभावाची व्यक्ती जी असेल त्याला आपण त्याचं वर्णन करताना ही और शी इज मूडी असं म्हणू शकतो. थर्ड वन इज पेसिमिस्टिक, P-E-S-S-I-M-I-S-T-I-C, पेसिमिस्टिक. पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी व्यक्ती. म्हणजे ही और शी विल ऑलवेज सी निगेटिव्ह साईड ऑफ द थिंग्स. म्हणजे काही लोक याचं ऑपोजिट आहे ऑप्टिमिस्टिक. मला वाटतं हे विशेषण आपण पाहिलेलं आहे. तर पेसिमिस्ट किंवा पेसिमिस्टिक म्हणजे निराशावादी माणसं कुठल्याही गोष्टीच्या वाईटच बाजू त्यांना कायम दिसत राहतात. पेसिमिस्टिक. नेक्स्ट वन इज ग्रम्पी, G-R-U-M-P-Y. ग्रम्पी म्हणजे असंतुष्ट असं ज्याला म्हणता येईल. द पर्सन हू इज ऑलवेज इन अ बॅड मूड अँड डझंट वॉन्ट टू स्पीक विथ यू. अशा व्यक्तिमत्वाचं वर्णन आपण ग्रम्पी पर्सन असं म्हणू शकतो त्याला. नेक्स्ट इज वी यूज दिस ऑफन सिली, S-I-L-L-Y, सिली. One who is not very serious and behaves like a child. So when a adult person behaves like a child, लहान मुलांसारखा किंवा लहान मुलांसारखी वागणारी व्यक्ती बालिश असं ज्याला म्हणता येईल त्याला म्हणता येतं सिली. नेक्स्ट इज कॉवर्ड, C-O-W-A-R-D. कॉवर्ड हा शब्द आपल्याला साधारण माहिती आहे. पर्सन हू इज अफ्रेड ऑफ एव्हरीथिंग, भित्र्या स्वभावाचा किंवा भित्रा. कॉवर्ड, C-O-W-A-R-D. याचं ऑपोजिट आहे ब्रेव्ह. ब्रेव्ह म्हणजे शूर, धाडसी. तर हे आहे कॉवर्ड. नेक्स्ट इज ब्लंट, B-L-U-N-T. द ब्लंट या शब्दाचा एरवी अर्थ असतो एखादी गोष्ट जेव्हा टोकदार नसते तेव्हा आपण त्याला म्हणतो ब्लंट. पण जेव्हा एखाद्या व्यक्तिमत्वाचं आपण वर्णन करतो तेव्हा अ ब्लंट पर्सन असं जेव्हा म्हणतो तेव्हा स्पष्ट बोलणारा व्यक्ती, स्पष्ट बोलणारी व्यक्ती जी समोरच्याला चटकन दुखावू शकते. म्हणजे अ पर्सन हू स्पीक्स डायरेक्टली, समटाईम्स इन अ रूड मॅनर. त्याला फोर्थराईट असंही म्हणतात, F-O-R-T-H-R-I-G-H-T, फोर्थराईट. म्हणजे जे समोर दिसते ते धाडकन बोलून टाकणारा. कदाचित ते योग्यही असतं, बरोबरही असतं, पण ते असं फटकळ ज्याला असं आपण म्हणता येईल त्याला म्हणतात ब्लंट. म्हणजे त्याचा शब्दात वाक्यात उपयोग असा होतो
my boss is very blunt. So he points out to the things he doesn't like in others. म्हणजे अशी व्यक्ती खरं तर ऑनेस्ट असते, पण समोरच्याला चुकांची जाणीव पटकन जो करून देतो बोलण्यातनं त्याला म्हणतात, ते अशा व्यक्तिमत्वाचं वर्णन आपण ब्लंट पर्सन असं करू शकतो. तर आज काही जी आपण विशेषणं शिकलो ती होती क्विक टेम्पर्ड, मूडी, पेसिमिस्टिक, ग्रम्पी, सिली, कॉवर्ड आणि blunt. So with this we can say we have finally finished with the negative personality traits, and I hope you will use these adjectives to describe a personality in an appropriate manner. So that is all for today's spoken English session. As and when you use these in sentences, then you will come to know that your English has become, we can say, descriptive, very descriptive. जसं मराठीत आपण एखाद्या व्यक्तिमत्वाचं यथार्थ वर्णन, मराठीतले शब्द आपल्याला माहिती असतात ते आपण वापरतो, पण इंग्लिशमध्ये जेव्हा नवीन शब्द आपल्याला शिकायला मिळतात तेव्हा ते असे शब्द जरूर शिकावेत आणि त्याचा उपयोग करावा, जेणेकरून आपली भाषा समृद्ध होते. सो that's all for today's spoken English session. Thank you. Dhanyawad. Have a very happy Sunday.